नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण अर्थसंकल्पात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीकडे दुर्लक्ष, 12 तारखेला हे मोठे पाऊल उचलले जाणार का, याबद्दल सविस्तर माहिती पाहूया। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यामध्ये मित्रांनो, 2026च्या अर्थसंकल्पामुळे केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक निराश झाले आहेत। त्यांना आशा होती की सरकार 8व्या वेतन आयोगाअंतर्गत पगार आणि पेन्शनमध्ये वाढ जाहीर करेल, तथापि काहीही झालेले नाही। सरकारच्या या दुर्लक्षामुळे तणाव आणखी वाढला आहे। जर सरकारने पगार, पेन्शन आणि कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर अर्थपूर्ण वाटाघाटी सुरू केल्या नाहीत तर कर्मचारी संघटनांनी 12 फेब्रुवारी 2026 रोजी एक दिवसाचा देशव्यापी संप करण्याचा इशारा दिला आहे। केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांची एक आघाडीची संघटना असलेल्या केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि कामगार महासंघाने म्हणजेच CCGEW ने अलीकडेच कॅबिनेट सचिवांना एक नोटीस बजावली आहे। त्यात म्हटले आहे की जर 8व्या वेतन आयोगाशी संबंधित त्यांच्या मागण्या, 8व्या CPC आणि इतर मुद्द्यांवर निर्णय घेतला गेला नाही तर ते 12 फेब्रुवारी 2026 रोजी एक दिवसाचा संप करतील। 2026च्या अर्थसंकल्पात 8व्या वेतन आयोगावर तात्काळ कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही, ज्यामुळे लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक वाट पाहत आहेत। अर्थसंकल्पात काय आहे? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026-27चा अर्थसंकल्प सादर करताना भांडवली खर्च, पायाभूत सुविधा आणि सुधारणांवर भर दिला। तथापि त्यांनी 8व्या वेतन आयोगांतर्गत पगार किंवा पेन्शन सुधारणांसाठी कोणतेही वाटप किंवा वेळेचा उल्लेख केला नाही। अधिकारी आणि विश्लेषकांचे म्हणणे आहे की हे कदाचित आयोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यांचे प्रतिबिंब आहे। आयोगाला त्याचे काम पूर्ण करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी आहे, त्यामुळे त्याच्या शिफारशी आर्थिक वर्ष 2027 पर्यंत तयार होण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे तात्काळ पगार वाढ आर्थिकदृष्ट्या अकाली असेल। CCGEW च्या प्रमुख मागण्या काय आहेत? कर्मचारी संघटनेने 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटी मध्ये सुधारणा करण्यासाठी कॅबिनेट सचिवांना पत्र लिहिले आहे। कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी पगार आणि पेन्शन वाढीशी संबंधित सूचना किंवा कल्पना त्यात समाविष्ट कराव्यात। त्यांनी महागाई भत्ता, महागाई सवलत, 50% मूळ पगार किंवा पेन्शनमध्ये विलीन करण्याची मागणी देखील व्यक्त केली आहे। या व्यतिरिक्त 1 जानेवारी 2026 पासून अंतरिम सवलत म्हणून 20% पगार किंवा पेन्शन प्रदान करावे। केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली NPS आणि एकीकृत पेन्शन योजना UPS बंद करावी आणि सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना OPS पुन्हा सुरू करावी। पगारवाढीची घोषणा का करण्यात आलेली नाही? 8व्या वेतन आयोगाने अद्याप त्याचा अहवाल अंतिम केलेला नाही, म्हणून सरकारने उच्च पगार किंवा पेन्शनसाठी अर्थसंकल्पीय तरतुदी करण्यापासून परावृत्त केले आहे। आर्थिक परिणाम सहन करण्यासाठी विशेष वाटप नसल्याने आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये कोणतीही वाढ होण्याची शक्यता कमी आहे। तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।